आणि त्याच वेळेला असा आशावाद व्यक्त केलेला आहे की ग्रीन शूट्स आहेत, काही चांगलं घडेल, येत्या काळात आपण ते जे मागे गेलेले आहेत ते परत स्वतःला सांभाळून घेऊ. अशा प्रकारचा भरपूर सारा आशावाद हा त्याच्यात व्यक्त केलेला आहे. कारणं देताना अनेक ठिकाणी जागतिक परिस्थितीचे संदर्भ दिले गेलेले आहेत, अनेक ठिकाणी इतर देशांचे संदर्भ गेलेले आहेत की तिथे काय घडतं आहे. अशा प्रकारचा हा सर्व्हे आहे. आता या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्प कसा सादर होईल हा एक खरं सांगायचं तर माझ्या मते आत्तापर्यंतचा सर्वात आव्हानात्मक अर्थसंकल्प असेल. याचं कारण असं की दोन गोष्टी असतात, एक संकट असणं आणि दुसरं संकट असल्याचं दिसणं. ह्या वर्षी पहिल्यांदा हे सरकार खास करून गेल्या 10-11 वर्षात पहिल्यांदा आर्थिक बाबतीत, राजकीय मी काहीच बोलत नाही, परंतु आर्थिक बाबतीत पहिल्यांदा आपला देश कुठल्या तरी एका मेजर संकटात आहे असं चित्र उभं झालेलं आहे. याच्यात काही शंका नाही. म्हणजे एक असाच काळ कोरोनाचा होता, पण त्याच्या बाबतीत काही सरकारी संकट म्हणजे कशा स्वरूपात? कारण एकीकडे सांग. आम्ही जे सगळं बघतोय त्यामध्ये असं ग्लोरिफिकेशन होताना पाहायला मिळत आहे आणि आपण कशा उत्तम परिस्थितीत होतो असं चित्र तयार होतंय. संकट कुठे दिसतं तुम्हाला? सो आपण आकडे आणि शब्द हे वेगवेगळे केले की आपल्याला संकटाची कल्पना येईल. बहुतेक सगळा आशावाद हा शब्दातला आहे, परंतु आकडे जर बघायला गेलं, उदाहरणार्थ मी मगाशी म्हटलं तसं शहरी मागणी ही मोठ्या प्रमाणावर मंदावलेली आहे, जो प्रचंड काळजीचा विषय आहे सर्वांसाठी. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मायक्रो फायनान्समध्ये मोठ्या प्रमाणावर लोन्स NPA व्हायला लागलेली आहेत. तिसरीकडे कन्झ्युमर लोन्सला मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय. चौथीकडे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जी काही वाढ आपण पाहतो आहोत त्याच्यात प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा वाटा अत्यंत कमी. आज आपलं कपॅसिटी युटिलायझेशन जे इंडस्ट्रियल सेक्टरचं आहे ते जेमतेम 70% आसपास आहे. त्यामुळे जर आहे तीच कपॅसिटी पूर्ण वापरली जात नाही, कारण वस्तूंना मागणी नाही, तर अजून नवी गुंतवणूक कोण करणार? त्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणावर कमी झाली. अगदी. मी अजय वाळिंबेंकडे जातो. अजय वाळिंबे सर, खूप खूप स्वागत आपलं साम TV मध्ये. कालचा इकॉनॉमिक सर्वेचा अहवाल, एक आशावाद आणि त्यात मिळणारे संकेत की अडचणीचा काळ असेल पुढच्या काळातला, आपल्याला सावधतेनं पावलं टाकावे लागतील. कसं बघता कालच्या सर्वेकडे आणि आज काय आशा आहे अर्थसंकल्पाकडून? निलेश सॉरी निलेश, खरं सांगायचं तर ना, गेली काही वर्ष आपण फक्त आशावादावरच जगतोय. म्हणजे कोविडच्या नंतर आपण जी प्रगती जी एक्सपेक्टेड होती ती थोडीफार केली सुद्धा. परंतु आता आपला जीडीपीचा ग्रोथ, म्हणजे मला याच्याबद्दल एक आर्टिकल मी परवाच वाचलं, ते मला इथे महत्वाचं वाटतं. कारण असं की आपली जीडीपी ग्रोथ जरी 6-6.5% म्हणजे इतर देशांच्या मानाने जास्त जरी दिसत असली, तरी प्रत्यक्षात जीडीपी अमाऊंट, म्हणजे त्यात तुमची वाढ किती अमाऊंटमध्ये होते ते जर बघायला गेलं तर ती प्रचंड प्रमाणात कमी आहे. म्हणजे उदाहरणार्थ, चायनाची जीडीपी ग्रोथ फक्त 4.99% जर असेल, म्हणजे जेव्हा होती, तेव्हा त्यांच्या टोटल जीडीपी मधले जी अमाऊंट आहे ती $799 बिलियन होती. आणि अमेरिकेची जेव्हा जीडीपी ग्रोथ केवळ 1.99% किंवा अराउंड 2%च्या आसपास होती, तेव्हा त्यांच्या जीडीपी ची टोटल अमाऊंट होती मोर दॅन $600 बिलियन. आणि माझी 6.5% जेव्हा आपल्या भारताची जेव्हा जीडीपी ग्रोथ असते, आपण जेव्हा सांगतो की 6.5% आहे, तेव्हा माझ्या प्रत्यक्ष जीडीपी अमाऊंटमध्ये फक्त $260 बिलियन वाढ झालेली दिसते. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ, जरी मगाशी आपण म्हटलं की कन्झम्पशन माझ्या देशात जास्त आहे बिकॉज पॉप्युलेशन इज मोर, तरी प्रत्यक्षात कन्झम्पशन पॉवर ही कमी आहे. म्हणजे आपली जोपर्यंत स्पेंडिंग करण्याची क्षमता वाढत नाही ना, मग आपण स्पेंड करतो ना, कारण एवढं पॉप्युलेशन 150 कोटी म्हटल्यावर स्पेंड होणारच. पण ती स्पेंडिंगची, म्हणजे मी समजा ₹1000 आपला एखादा माणूस दरडोई खर्च करत असेल, तर तिकडे ती अमाऊंट, म्हणजे जी पाश्चात्य देशात जे प्रगती झालेले देश आहेत, त्यांच्यात ती अमाऊंट कदाचित ₹5000 किंवा ₹10000 एवढी असू शकते. त्यामुळे जसं आता अजितने सांगितलं, तसं की तुमची स्पेंडिंग हे कमी दिसते, ते वाढायला पाहिजे. आणि याच्याकरता काय आवश्यक आहे? आपण गेले काही वर्ष ना केवळ म्हणतो की आमची एम्प्लॉयमेंट ग्रोथ आहे वगैरे, पण ती एम्प्लॉयमेंट ग्रोथ नक्की कुठे आहे? तर ती एम्प्लॉयमेंट ग्रोथ म्हणजे ही तुझी झेप्टो किंवा हे ज्या डिलिव्हरी बॉयज किंवा त्याच्यात जास्त झालेली दिसते. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं चित्र खरं सांगायचं तर गेल्या 6 महिन्यातलं अतिशय वाईट आहे. विदारक आहे असं मी म्हणेन. कारण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपली ग्रोथ अजिबात नाहीये. किंबहुना ती डिग्रोथ आहे. तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगची ग्रोथ वाढवणं आवश्यक आहे. त्याकरता आपण पी-एल-आय स्कीम आणली. परंतु ती पी-एल-आय स्कीमचं जर तुम्ही मार्क केलं, तर ती प्रत्येक वेळी 1-1 वर्ष करत ते वाढवत नेतायत. खरं तर तुम्हाला जेव्हा दिसतंय, की आपल्याला जेव्हा दिसतंय, की आपल्याला मायनिंगमध्ये किंवा लॉजिस्टिकमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मला जेव्हा मोठं काम किंवा मला जेव्हा मोठी ग्रोथ एक्स्पेक्टेड आहे किंवा ग्रोथ करायची आहे, तर त्याकरता तुम्हाला पी-एल-आय स्कीम एकदाच 3 वर्षाकरता किंवा 5 वर्षाकरता आणि काहीतरी भरभक्कम सरकारचा सपोर्ट
या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आवश्यक आहे. पण आता मॅन्युफॅक्चरिंग आत्ता मला वाटतं इथे गांधी सर पण आहेत आणि ते जसं म्हणाल ते ह्याच्यावर थोडं प्रकाश टाकू शकतील, की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आपल्याला चांगले युवक जे कुशल कामगार आपण म्हणूया, जे अपेक्षित आहेत ते मिळत नाहीयेत आणि एकीकडे आपल्याकडे ब्रेन ड्रेन आहे. ते सगळं मला खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं आणि घसरता रुपया हे सर्वात मोठं टेन्शनचं काम आहे असं मला वाटतं. कारण घसरत्या रुपयामुळे ओव्हरऑल आपल्या ह्या इकॉनॉमिक ग्रोथला एक मोठी खीळ बसते. अगदी. अजयजी, मी तुमच्याकडून या विषयावर विजयजी पण आपल्याबरोबर आहेत, विजय वेदमुथा. हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, स्टील सेक्टरमध्ये काम करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्या अगोदर मी अभय टिळक आपल्याबरोबर आहेत.